Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. चला राइट टू रिप्लाय बोला. सार्वजनिक बांधकाम विभाग, कामगार विभाग अशा 4 विभागांची ही 260चा प्रस्ताव होता आणि मी ज्या विषयावरती 3 विषयावरती बोललो होतो त्याच्यातला महत्त्वाचा विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिकेचा निधी आणि राज्य उत्पादन शुल्क. मी आजही परत सांगतो, म्हणजे अगदी रेकॉर्डवरती सांगतो की मंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही आहे. परंतु मी जे काय आज सकाळी कागदपत्र दिली ही त्यांच्याच डिपार्टमेंटची कागदपत्रे आहे. मी जे काय बोललो ते तुमच्या GRच्या आधारावरच बोललो. कार्टलची डेफिनेशन मी तुमच्या GRच्या आधारावरच दाखवली. माहिती काय रेकॉर्डवरती आहे, त्याच्यावरती काय म्हणजे चौकशी करायची गरज नाही. कार्टल कधी होतं हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे मी तुमच्याकडे 16 टेंडरमध्ये कार्टल कसं झालं. माझं पुन्हा म्हणणं आहे, डिस्क्वालिफाय पात्र अपात्र त्याला अपात्र करण्यावरती माझं ऑब्जेक्शन आहे. टेंडर कोणाला मिळतं हे नंतर त्याच्या क्रायटेरियावरती ठरतं, पण तुमच्या GRच्या आधारावरती 4.2.1 मध्ये जे लिहिलं आहे की जर तो रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर एका टेंडरमध्ये पात्र झाला तर दुसऱ्या ह्याच्यात पण तो पात्रच होईल. त्याला मिळेल याची गॅरंटी नाही, ते खालीवर होऊ शकतं, पण पात्रता त्याची. आणि जर त्याला अपात्र केला तर तुम्हाला वेबसाईटवर टाकावं लागतं की त्याला काय अपात्र केलं म्हणून. त्याला हिअरिंग देऊन त्याला बाहेर काढावं लागतं. वेबसाईटवर पण टाकलेलं नाही, त्याला हिअरिंग पण दिलेली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर अधिकारी काही सांगत असतील चुकीचं तर ते दुरुस्त करून घ्या. तुमच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल, मी पुन्हा सांगतो, हे कसं झालं कार्टल ते पण मी सांगितलं. 16 टेंडरमध्ये कोणाला बसवलं, ज्या टेंडरमध्ये समजा एक नंबरचं टेंडर आहे त्याच्यामध्ये एकाला बसवलं तर दुसऱ्याला अपात्र केलं. 2 नंबरमध्ये दुसऱ्याला पात्र केलं, 1 नंबरला अपात्र केलं. म्हणजे जे वाटप केलं ते वाटप कोणी केलं? या 2 अधिकाऱ्यांनी, ज्यांची मी तुम्हाला नावं सांगितली सकाळी. कॉन्ट्रॅक्टरची नावं सांगितली, त्या हर्ष कन्स्ट्रक्शनचा कॉन्ट्रॅक्टर विलास बिलोले त्याचं नाव सांगितलं की त्यांनी बनवले कसे. आणि याच्यावरती मी कुठलीही गोष्ट माझ्या मनापासून सांगितली नाही. जो पण कागद आहे तो कागद तुमच्याच डिपार्टमेंटचा आहे, GR शासनाचेच आहेत. त्याच्यामुळे मी जे काय आरोप केले किंवा मी जे काही सांगितलं याच्यामध्ये अतिशयोक्ती कुठेच नाही. पेपरवरती आहे, रेकॉर्डवरती आहे. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे आपल्याकडनं की त्याची कोणाची तरी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. कागदपत्र तुमच्या समोर आहे, मी काय फक्त आरोप केलेले नाही आहेत आणि त्याची चौकशी मागितलेली आहे. मी कागदपत्र देऊन आपल्याकडे चौकशी मागितली, तर उच्चस्तरीय चौकशी मी मागितलेली आहे की याची उच्चस्तरीय चौकशी करा आणि याच्यात जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा. कारण कार्टल करणं, कार्टलची डेफिनेशन दिलेली आहे, रिंग कशी होते ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, नंबर 1. त्याच्यामुळे आपल्या बाबतीमध्ये कुठलाही आमच्या मनात शंका नाही. आम्ही आजही हेच म्हणतो की तुम्हाला तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल आम्ही कुठेही शंका घेतलेली नाही. परंतु जे अधिकाऱ्यांचं चाललंय आणि देवाच्या ठिकाणी, तुम्ही म्हणता देवाभाऊच्या कारकिर्दीत असं होणार नाही, पण देवाच्या ठिकाणी जो काय घोळ चाललेला आहे तो होऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे, नंबर 1. नंबर 2, मुंबई महानगरपालिकेच्या निधीच्या बाबतीत आम्ही बोललो. आत्ताच प्रसाद लाड यांनी मला सांगितलं की उदय सामंत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या दालनात एक बैठक लावा. जे काय आमचं म्हणणं आहे ते जे काय म्हटलेलं आहे त्याच्यावरती शासनाचं काय उत्तर आहे मी ते तिकडे घेऊ. आणि तिसरा विषय जो आहे जो राज्य उत्पादन शुल्काच्या बाबतीमधला आहे, आपण 13 अधिकारी सस्पेंड केले पोलीस खात्यातले, 13 अधिकारी आपण राज्य उत्पादन शुल्काचे सस्पेंड केले. परंतु ज्यांच्यावरती या हातभट्ट्या रोखण्याची जबाबदारी आहे, जो फ्लाइंग स्क्वॉड जे आहे, डिव्हिजनल फ्लाइंग स्क्वॉड जे हातभट्टी रोखण्याचं काम करतं, जे अवैध दारू गांजा पकडणं हे राज्य उत्पादन शुल्काचं काम नाही, त्याच्यासाठी नार्कोटिक्स सेल आहे.
आपण जे आम्हाला वाचून दाखवलं ठीक आहे, आपलं ते खातं नाही म्हणून आम्ही तुम्हाला काही विचारलं नाही. पण नार्कोटिक्स डिपार्टमेंटचं काम आहे ते गांजा बिंजा पकडणं. डिव्हिजनल फ्लाईंग स्क्वॉडचं काम काय आहे? हातभट्टीची दारू पकडणं, जे मिथाईल जे चुकीचं वापरलं जातं, नवसागर वापरलं जातं, बाकीच्या दाळी टाकणं, हे ज्यांचं काम आहे त्यांचा एकही माणूस आपण सस्पेंड केलेला नाही. का? तर ते कोणाच्या तरी जवळचे आहेत म्हणून. म्हणून माझं म्हणणं असं आहे की जे त्याच्यामध्ये पोलिसांवरती तुम्ही कारवाई केली, पोलिसांच्या DCP पर्यंत कारवाई केली. माझं म्हणणं असं आहे मग ह्या डिपार्टमेंटच्या SP वरती का कारवाई केली नाही? SP ला का सोडलं त्याच्यामध्ये? म्हणजे तुम्ही जर प्रामाणिक हेतूने जर कारवाई करणार असाल तर ह्याच्यामध्ये जो चुकीचा आहे, ज्याच्यावरती जबाबदारी आहे, त्या माणसावरती कारवाई झाली पाहिजे. हे माझे 3 मुद्दे होते. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये उत्तर मंत्री महोदयांनी जे त्यांच्याकडे आलं ते वाचून दाखवलं, पण ते माझे बेसिक मुद्दे होते. त्याच्यावरती जर त्यांना काही अजून माहिती हवी असेल, परंतु बांधकाम खात्याच्या बाबतीमध्ये उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. आणि एक्साईज डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये जे जबाबदार आहेत, डिव्हिजनचे जे फ्लाईंग स्क्वॉडचे लोक होते त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये बैठक आपण लावून द्यावी, असं माझं राईट टू रिप्लायच्या बाबतीमध्ये मी सांगतो. या प्रक्रियेबद्दल जो मुद्दा परत सन्मान्य परब साहेबांनी मांडला तर त्याची चौकशी आम्ही करू. जबाबदार सिनियर यांच्याकडनं या सगळ्या निविदा प्रक्रिया ज्या झाल्या त्याची चौकशी आम्ही करू. आपण जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये बृहन्मुंबई महापालिका 2026-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मंत्री महोदय त्यांनी बैठकीची विनंती केली. बैठकीबद्दल त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, प्रति नगरसेवक नगरसेविका रुपये नाही अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक नगरसेवकाला 60 लाख रुपये तरतूद करण्यात आली. तथापि आपण म्हटल्याप्रमाणे त्याची बैठक लावण्यात येईल. बैठक लावा, त्याच्यात जास्त जाऊ नका. आता आज विरोधी पक्षांनी जे 260चा जो प्रस्ताव मांडला त्यामध्ये एकूण 14 सदस्य हे बोललेत आणि 5 तास 40 मिनिटं ही चर्चा झालेली आहे. मंत्र्यांच्या उत्तरसकट मी सर्वांचा आभार मानतो.